नमस्कार, मी अक्षदा. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. कल्याणपूर्व नेतिवली येथील गुरुदेव आश्रमात दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेचा पवित्र सोहळा अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला. गुरुवारी सकाळी 9 वाजता ब्रह्मलीन श्री श्री 1008 प्रकाशनंदगिरी माताजी यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. ही पूजा 108 महंत श्री अनंतदेव गिरी महाराज यांच्या पावन उपस्थितीत दुर्गेश ढेकळे आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते पार पडली. माताजींच्या पूजनानंतर श्री महंत आनंददेव गिरी महाराज यांच्या चरणाची पूजा करण्यात आली. त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. संपूर्ण दिवस आश्रमात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. कल्याण, मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी, वसई विरार परिसरातून हजारो भक्तांनी आश्रमात येत माताजी आणि आनंददेव गिरी महाराजांचे दर्शन घेतले. त्यांना गुरुदक्षिणा अर्पण केली आणि विविध भेटवस्तू सादर केल्या. या गुरुपौर्णिमा कार्यक्रमात वसंत भानुशाली, दादासाहेब ठोकळे, नवनाथ मुकादमा, पांडुरंग चोरगे, राम शेट्टी, संतोष कनोजिया, वरुण दत्त बंगाली, फिरोज सय्यद, कबीरदास घरत, अविनाश पारडे, मोतीलाल गुप्ता, पंडित नारायण त्रिपाठी, अतुल सावंत, अरुण म्हात्रे आणि नागेश मुकादमा यांनी विशेष योगदान दिले. गुरुपौर्णिमेनिमित्त आज असंख्य भाविकांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेतलेलं आहे. काय सांगाल या भाविकांसाठी? आज गुरुपौर्णिमा एक सनातन धर्मामध्ये गुरुच्या बद्दल असलेली आस्था, गुरुवरती असलेलं प्रेम, गुरुला ब्रह्म, विष्णू, महेश ह्याप्रमाणे मानणारे शिष्य आज या सनातन धर्मामध्ये आणि प्रत्येक ह्या भारतभूमीवरती आहेत. आणि ते ज्यांनी आपले ज्या ठिकाणी ज्यांनी गुरु केलं आहे ते त्या ठिकाणी जातात आणि आपल्या ठिकाणी आपल्या आस्थानावरती दर्शन घेतात, गुरुचा आशीर्वाद घेतात. केवळ गुरुही ब्रह्म, गुरुही विष्णू, गुरुही महेश या तीन देवांचा, त्रिदेवांचा आशीर्वाद फक्त एक गुरुकडून भेटतो आणि त्याप्रमाणे ते मांडत असतात आणि आपल्या आस्थेचा प्रश्न. आणि आता इथे आमचे गुरुवर्य महामंडलेश्वर स्वामी प्रकाशानंद गिरी यांच्याकडे आम्ही जवळजवळ 40 वर्ष त्यांचा आम्हाला संग लाभला आणि त्यांच्याकडून आम्हाला जी साधू समाजामध्ये, सनातन धर्मामध्ये आणि इतर भक्त लोकांच्या काय सेवा असेल, गोरगरिबांची सेवा या आश्रमातर्फे होत असते. आणि त्याच्यामधून जी आमची मानव सेवा आहे, ईश्वर सेवा हा एक आमचा आश्रमातर्फे उद्देश असतो, तोही आम्ही करतो. आज सर्वांना या गुरुपौर्णिमेनिमित्त आमचे जे आलेले काही बरीचशी भक्त मंडळी कुठून नालासोपारा, विरार, वसई, सफाळा तिकडूनही आलेले होते, त्यांनाही आणि आपल्या कल्याणवासियांना, सर्व आपल्या पूर्ण भारत देशासाठी किंवा आपले जे भक्तगण आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडून गुरुपौर्णिमेच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा, शुभ आशीर्वाद. सर्वांचं कल्याण हो आणि भारतवर्षात शांतता लाभो हीच आमची एक सदिच्छा आहे. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.